नमस्कार मैत्रिणींनो, उषाज होम किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण महाशिवरात्री स्पेशल अशी रेसिपी करणार आहोत. तर आज मी तुम्हाला सर्वप्रथम स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचा शिरा करून दाखवणार आहे. तर माझ्याकडे हे रताळं आहे. हे थोडं म्हणजे इंडियासारखं नाही आहे. आम्ही दुबईला असल्यामुळे आमच्याकडे ते ह्या पद्धतीचे रताळे अवेलेबल असतात. तर हे स्वीट पोटॅटो अगोदर चांगलं बॉईल करून घ्यायचं आणि ते छान मॅश करून घेतलेलं आहे. त्याचसोबत आता इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि तूप. तर मग चला मैत्रिणींनो, आता आपण ही रेसिपी स्टार्ट करूया. आता भांड्यामध्ये आपण स्वीट पोटॅटोची जी पेस्ट आपण केली होती ती पेस्ट आणि ह्यामध्ये आपण तूप ॲड केलेलं आहे. तर हे आपण छान बारीक मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे. ह्याला छान घट्टपणा आला पाहिजे ह्याला आणि असं तूप सुटलं पाहिजे. थोडासा तुपाचा वापर ह्यामध्ये जास्त करायचा म्हणजे हा शिरा छान आणि टेस्टी लागतो. तर हा अशा पद्धतीचा आपला शिरा रेडी झालेला आहे. ह्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत. तुम्हाला जर का जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडी ह्यामध्ये गूळ पावडर किंवा साखरसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून हा शिरा थोडा छान आणि जास्त गोड लागेल. कुणाला गोड जास्त आवडतं तर ते ह्यामध्ये गूळ पावडर ॲड करू शकता. तर हा आपला शिरा आता रेडी झालेला आहे. तर आपण बघू आता दुसरी रेसिपी. तर मग आता आपण पाहू साबुदाण्याची खिचडी दुसरी रेसिपी. साबुदाणा आम्ही लास्ट नाईट सोक केला होता, जेणेकरून खिचडी सॉफ्ट होते. हा आहे बटाटा उकडवलेला आहे, चिरून घेतलेला आहे. ही चवीनुसार हिरवी मिरची आणि हा दाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, जास्त पावडर करायची नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा. तेल आणि मीठ. काही जणांना बऱ्याच जणांना साबुदाण्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता जिरे आवडतात, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्यामध्ये ते सर्व ॲड करू शकता. चला मग आपण रेसिपी स्टार्ट करू. सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे. आता ह्यामध्ये थोडी मिरचीची पेस्ट किंवा मिरची चिरून जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही त्यात ॲड करू शकता. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करा. हे थोडंसं परतवून घ्यायचं. परतवून झालं की लगेचच ह्यामध्ये बटाटा ॲड करायचा. बटाटा टाकल्यामुळे पण खिचडी लहान मुलांना खूप आवडते आणि खिचडी छान अशी सॉफ्ट होते. हे दोन छान परतले की यामध्ये आपण साबुदाणा ॲड करायचा. ह्यामध्ये मी थोडासा आता साबुदाणा ॲड केलेला आहे. तो चांगला परतवून घ्यायचा आणि चांगला परतवत आला. हे सर्व तुम्ही स्लो फ्लेमवरतीच करायचं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, नाहीतर साबुदाणा खाली पातेल्याला चिटकून जाईल. थोडंसं परतवायचं आणि मग ह्यामध्ये आपण मीठ आणि दाण्याचा कूट सर्वात शेवटी टाकणार आहोत. पण त्या अगोदर साबुदाणा चांगला परतवून घ्यायचा. इथे आपला साबुदाणा चांगला परतवून झालेला आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि मी ॲड करते इथे आता दाण्याचा कूट. जर का साबुदाणा तुम्हाला वाटत असेल चांगला भिजलेला नाही आहे, थोडासा कच्चा आहे साबुदाणा, तर तुम्ही थोडा पाण्याचा शिंतोडा टाकून अगदी 2-3 सेकंदासाठी साबुदाणा हा तुम्ही वाफलवून घेऊ शकता. त्याने खिचडी मऊ होते. आता हे सर्व छान हलवून घ्यायचं आणि आपली खिचडी रेडी आहे. तुम्ही आता पाहू शकता इथे उपवासाची खिचडी रेडी झालेली आहे. आता आपण जाऊ आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे, उपवासाची कचोरी. चला तर मग आपण तिसरी रेसिपी स्टार्ट करू, उपवासाची कचोरी. आता आपण उपवासाची कचोरीची रेसिपी स्टार्ट करत आहोत. इथे मी बटाटा घेतलेला आहे. हा बटाटा मी उकडवलेला आहे आणि खिसून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी साखर, लिंबू, हे आहे आपलं साबुदाण्याचं पीठ, हे आहे खोबरं खवलेलं आणि हे आहे पावडर केलेली दाण्याचं कूट, मीठ आणि तळण्यासाठी तेल. तर मग चला आता आपण ही रेसिपी स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण बटाट्यामध्ये साबुदाण्याचे पीठ ॲड करून थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ ॲड करायचं आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण बटाट्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकून मळून घेतलं आणि असे हे गोळे बनवलेले आहेत. आता आपण फिलिंग रेडी करूया. ह्यामध्ये कचोरीसाठी कुठली फिलिंग भरायची ती फिलिंग आपण रेडी करूया. तर आता आपण फिलिंग रेडी करूया. त्यासाठी हे जे खोबरं आहे
खवून घेतलेलं आणि थोडीशी कोथिंबीर, त्यामध्ये ॲड करायची थोडीशी साखर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडासा लिंबाचा रस आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आणि आपण कचोरीचे असे गोल आकार बनवून त्यात हे मिश्रण आपण सगळं फिल करायचं. यात थोडंसं मीठ चवीनुसार ॲड करायचं आणि मिरची पावडरची पेस्ट ॲड करायची थोडीशी चवीसाठी. तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी ओला नारळाचा खवलेलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, लिंबाचा रस, साखर, मीठ आणि मिरची पेस्ट करून घेतली. तुम्ही चिरूनही घेऊ शकता. हे सर्व मी ॲड केलेलं आहे. ह्यात मला शेंगदाण्याचा कूटसुद्धा ॲड केलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा. आणि हे मिश्रण आता आपण कचोरीमध्ये फिल करणार आहोत. तर मग हे अशा प्रकारे आपण हा जो गोळा बनवून घेतला आहे, थोडंसं तेल लावून हाताला हे गोळे आपण रेडी करून घ्यायचे आहे. थोडासा तेलाचा हात पुसायचा म्हणजे ह्या हाताला चिकटणार नाही. आणि मग अशा पद्धतीने आपण ह्याची कचोरी करून घ्यायची. गोल आकार करायचा, थोडंसं अधूनमधून तेल लावायचं ह्याला. हे असं तेल लावून लावून बोटांना थोडंसं मोठं पसरवायचं. पसरवून झालं, मोठं करून झालं की ह्यामध्ये आपण हे जी फिलिंग्स रेडी केलेली आहे ते आपण ॲड करायची आहे. ते छान अशी त्यामध्ये गोल आकारामध्ये पॅक करून टाकायची. थोडासा तेलाचा हात लावते मी. हे बघा अशा पद्धतीने आपण हे कचोरी पूर्ण पॅक करून घ्यायची आहे सगळ्या बाजूने. मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, हे असं थोडंसं पातळ गेलं, पण प्रत्येक वेळेला थोडंसं ऑइल लावून घ्या हाताला, म्हणजे हे चिकटणार नाही हातावरती. आणि ह्यामध्ये ही फिलिंग्स आपण ॲड करायची. हे बघा, अगदी हलक्या हाताने असं हा गोळा रेडी करायचा. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे ह्या कचोरी रेडी होतात. थोडंसं ऑइल हाताला लावल्याने व्यवस्थित आपल्याला पॅक करायला हेल्प होते. तर मग आता आपण हे डीप फ्राय करून घेऊ. जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे आप्पे पात्रातही शॅलो फ्राय करून घेऊ शकता, पण आता मी इथे डीप फ्राय करते. तर मग आता आपण ही जी कचोरी रेडी केलेली आहे ती तळून घेऊया. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी कचोरी सोडते. मंद आचेवरती ह्या दोन्ही कचोऱ्या तुम्ही तळून घ्या. बघा, बघू शकता तुम्ही. मी अशा पद्धतीने मंद आचेवरती कचोऱ्या तळून घ्यायचा. बटाटा आपल्याला शिजलेला घेतलेला आहे आपण, त्यामुळे फार वेळ लागत नाही हे तळायला. फ्लेम गॅसची ही स्लोच ठेवायची, हे लक्षात ठेवायचं. आणि कचोरीबरोबर आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत आता. कचोरी आणि चटणी छान लागतात टेस्टला. तर तुम्ही बघू शकता कचोरी तळून रेडी झालेली आहे. आता मी कचोरी बाहेर काढते. ही तळून झालेली आहे.
तुम्ही बघू शकता उपवासाची कचोरी रेडी झालेली आहे. चटणी बनवली आहे मी ह्यासाठी कचोरीबरोबर सोबत खाण्यासाठी. चटणी मी कोथिंबीर, मिरची, खोबरं, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दही टाकलेलं आहे. अशी चटणी कचोरीसोबत बनवली आहे. आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊ. तर पुढची रेसिपी आहे आपला काकडीचा रायता. तर उपवासामध्ये रायता ही एक रेसिपी मी इथे ॲड केलेली आहे. तर इथे मी काकडी घेतलेली आहे खिसून, दही, ही साखर आणि दाण्याचा कूट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करा. तर मग चला आपण रेसिपी स्टार्ट करू. हा आहे उपवासाचा रायता. ह्यामध्ये मी काकडी खिसून घेतलेली आहे. त्यामध्ये मी थोडं दही ॲड केलेलं आहे. थोडेसे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घ्यायचे शेंगदाण्याचे. थोडीशी साखर टाकायची आणि वरतून थोडंसं रेड चिली पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर, जिरे पावडर हे सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आणि चवीनुसार मीठ कुणाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, तशी गरज नाही आहे टाकायची, पण आवडीनुसार तुम्ही ते ॲड करू शकता. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे उपवासाची थाळी रेडी केलेली आहे. हे मी इथे मध्ये कटलेट ठेवलेले आहेत. ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्ही माझ्या लिंकमध्ये खाली जाऊन बघू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी तिथे मिळेल. तर अशा प्रकारे ही महाशिवरात्री स्पेशल थाळी मी रेडी केलेली आहे. ही आहे साबुदाण्याची खिचडी, सोबत आहे लिंबू, ही आहे कचोरी, सोबत ही चटणी, हे कटलेट आणि हा काकडीचा रायता आणि स्वीट डिश म्हणून स्वीट पोटॅटोचा शिरा बनवलेला आहे. तर ही थाळी मी आता रेडी केलेली आहे. आपण सर्वजण हे ट्राय करा आणि मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. वाव, खूप छान आहे. बाय. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅपी महाशिवरात्री.